सोबत न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392व्या जयंतीच्या निमित्ताने माझं सोलापूर या चॅनलच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेमध्ये हे माझं 5वं पुष्प गुंफताना मला आनंद होतोय। मी या चॅनलचे सुरुवातीलाच आभार मानतो आणि मी एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी प्राध्यापक असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 392व्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याशी छत्रपती शिवरायांची अर्थनीती काय होती, त्यांच्या साम्राज्यातलं अर्थव्यवस्था कशी होती, त्यांची धोरणं कोणत्या प्रकारची होती, आर्थिक धोरणं याच्याविषयी आपणाशी मी संवाद साधणार आहे। आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा साधारणपणे 50 वर्षाचा 1630 ते 1680 असा मानला जातो। किंबहुना त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे, अद्वितीय कार्य केलेलं आहे, त्या कार्यापैकी बऱ्याचशा लोकांना, बऱ्याच आपल्या समाजातील व्यवस्थेला त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी खूप मोठी माहिती आहे। तथापि छत्रपती शिवाजी महाराजांना वेगळ्या अंगाने समोर आणण्याची गरज गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आर्थिक धोरण काय होतं, आर्थिक योगदान काय होतं, अर्थनीती काय असायची त्यांच्या साम्राज्यामध्ये, याच्याविषयी आपल्याला सविस्तर जाणून घेणं ही या बदललेल्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या काळामध्ये ती एक अत्यंत महत्त्वाची गरज बनेल। मी सुरुवातीला असं म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांचं आर्थिक धोरणाविषयी किंवा त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक अर्थतज्ञ म्हणून आम्ही फारसं पाहिलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना एक उत्कृष्ट इंजिनियर म्हणून आम्ही त्यांच्याकडे कधी पाहिलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना एक उत्कृष्ट न्यायदान करणारा राजा, न्यायाधीश म्हणून आपण त्यांच्याकडे कधी पाहिलं नाही। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना एक उत्कृष्ट साहित्यिक किंवा साहित्याला प्रेरणा देणारा राजा या दृष्टिकोनातूनही आम्ही फार कमी प्रमाणामध्ये त्यांचा विचार केला। या पार्श्वभूमीवर मी असं म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आम्हाला माहिती आहे किंवा आम्हाला तो माहिती करून दिला गेला, तो इतिहास हा केवळ आणि केवळ राजकीय इतिहास होता। म्हणून आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही घोड्यावरून कधी उतरूनच दिलं नाही आणि त्यांचे बाकीचे जे कार्य आहे त्या कार्याचा आम्हाला परिचय फारसा होऊ दिला गेला नाही। या पार्श्वभूमीवर असंही नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांच्या आर्थिक कार्याविषयी काही आजपर्यंत मांडलं गेलेलं नाही असंही नाही। प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ आहेत ज्यांनी ICSRचं चेअरमन म्हणून काम केलं, कैलासवासी रा कुलकर्णी सरांचा आपल्याला या निमित्ताने विचार करता येईल। त्यांनी खूप मोठं काम या अंगाने केलेलं आहे। अर्थात ते एक इतिहासाचे तज्ज्ञ होते, त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याची आर्थिक मांडणी केलेली आहे। चिटणीस आहेत, त्याशिवाय अनेक काही लोक आहेत। विशेषतः आणखीन डॉक्टर वसंत मोरे म्हणून हिंदी विषयाचे शिवाजी विद्यापीठातील एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी की साहित्यिक प्रतिमा कितनी सही कितनी प्रेरक नावाचा एक सुंदर ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज हे आपणासमोर येणं ही बदललेल्या काळाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची गरज आहे असं माझं मत आहे। आणि या दृष्टिकोनातून आपल्याला विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक, औद्योगिक आणि व्यापार विषयक काय धोरण होतं आणि त्यांचं शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून काय धोरण होतं याच्याविषयी मी थोडक्यात उहापोह करणार आहे। साम्राज्यामध्ये शेतीचा मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीचा जन्म झाला किंवा शेतीचा शोध लागला आणि शेतीमध्ये पुढे पुढे गेली, विकसित होत लागली, तेव्हा शेतीमधल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उद्योग आणि व्यापाराची व्यवस्था पुढे आली। याचा अर्थ या व्यवस्थेमध्ये शेतकरी हा मूळ असून उद्योगपती आणि व्यापारी हे नंतरच्या टप्प्यामध्ये आलेले घटक आहेत। म्हणूनच आपण आपलं धोरण ठरवताना शेतीला प्राधान्य द्यावं असं छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा होती आणि त्याच दृष्टिकोनातून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य आपल्या हाती घेतलं, विस्तारत गेले, तेव्हा त्यांनी शेतीच्या विकासाचं नियोजन, शेतीच्या विकासाचे अजेंडे आपल्या समोर ठेवून त्याला प्रायोरिटी दिली, त्याला प्राधान्य देऊन शेतीचा विकास साधत गेले। आणि या पार्श्वभूमीवर जर आपण शेतीच्या विकासासंदर्भात शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलं ह्याचा जर विचार केला तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की एखाद्या राजाला प्रदेश जिंकणं, लढाया करणं, मोहिमा आखणं आणि त्यामध्ये यश मिळवणं
हे राजाच्या कार्यप्रणालीचा एक रेग्युलर भाग मानला जातो. आता छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर मुघल असतील, आदिलशाह असेल किंवा इतर जे कोणी त्या काळामध्ये निजामशाही असेल, यांच्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये फरक काय होता? तर एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळे प्रदेश जिंकले, जे मुघलांनीही जिंकले, आदिलशहानीही जिंकले, निजामानेही जिंकले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जे प्रदेश जिंकले ते नुसते जिंकले नाहीत, तर ते वसविले सुद्धा, ते एस्टॅब्लिश सुद्धा केले. म्हणजे त्याची रचना ज्या ज्या प्रदेशावरती ते विजय मिळवत त्या प्रदेशाला एस्टॅब्लिश करण्याचं काम, तिथली व्यवस्था निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करत होते. आणि त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. शेतीच्या संदर्भात जर आपण विचार केला की त्या काळामध्ये उद्योग नव्हते असं नाही, उद्योग बऱ्यापैकी होते, व्यापारही अगदी कमी प्रमाणामध्ये असला तरी तो होता, परंतु शेतीला सुरुवातीला एस्टॅब्लिश करणं हे काळाची गरज म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे प्रदेश जिंकले, जे क्षेत्र जिंकली, त्या प्रदेशामध्ये ज्या पडीक जमिनी होत्या, ज्या लागवडीखाली न आणता येणाऱ्या जमिनी होत्या, अशा जमिनी त्या प्रदेशातील किंवा त्या व्यवस्थेतील लोकांना त्यांना द्यायला सुरुवात केली. की त्या विशिष्ट गावातील किंवा परगण्यातील प्रमुख होते तिथले, त्या घटकांच्या शिवाय सामान्य शेतकऱ्यांपर्यंत त्या जमिनीचं वितरण केलं. आता पहिल्यांदा गोष्ट म्हणजे त्या लोकांना त्या जमिनी देऊन ते थांबले नाहीत, तर जमीन दिली, पडीक जमीन दिली, तर ती लागवडीखाली कशी आणायची हा प्रश्न त्या शेतकऱ्यांसमोर होता. आणि मग त्या शेतकऱ्यांना ती जमीन लागवडीखाली आणण्यासाठी, शेती कसण्यासाठी जी साधनं लागणार होती ती साधनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी या शेतकऱ्यांना दिली. त्याच्याशिवाय जेव्हा साधनं दिली, जमीन लागवडीखाली आणली गेली, परंतु त्यातून उत्पन्न निघत नाही, तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नसेल, म्हणजे लागवड केली शेती, साधनही दिली, परंतु उत्पन्न मिळालं नाही, तर त्या शेतकऱ्याला अनुदान स्वरूपामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याचं वितरण असेल किंवा इतर काही रोख स्वरूपामध्ये रक्कम असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत दिल्या गेल्या. याचा अर्थ शेतकरी हा माझ्या राज्याचा, माझ्या साम्राज्याचा कणा आहे ही भूमिका, आणि म्हणून शेतकरी समृद्ध झाला तरच माझं साम्राज्य समृद्ध होईल, तरच माझं राज्य विकसित होईल, ही भूमिका, हा धोरणात्मक पैलू छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मनामध्ये तो पक्का केलेला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी या लोकांना, याच्याशिवाय आणखीन काही गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांना जेव्हा लागवडीसाठी रोख पैशाची गरज भासायची किंवा त्यांना काही अनुदानाची गरज भासायची, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज दिल्याचेही उल्लेख किंवा अनेक तशी पत्र पण इतिहासामध्ये संदर्भ म्हणून उपलब्ध आहेत. तर 0% व्याजदराने कर्ज देण्याची जी ही परंपरा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शेतीविषयक आता मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य जिंकलं, एखादं मोहीम जिंकली, तर तिथले जे साम्राज्य, तिथले जे भौगोलिक क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात यायचं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या क्षेत्राचं सुरुवातीला मापन करायचे की आपल्याकडे नेमकं क्षेत्र किती आहे, भौगोलिक क्षेत्र किती आहे. त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात असलेले अनाजीपंत नावाचे जे सुरनीस होते, त्यांनी या शेतजमिनीचं मोजमाप करण्याची काम हाती घेऊन त्यांनी ते शेतजमिनीचं मोजमाप केल्याचे आपल्याला लक्षात येईल. आता यासाठी जे यंत्रणा वापरली होती, जे टेक्निकल साधन वापरलं गेलं होतं, ते एक काठी होती, त्याला शिवकाठी असाही उल्लेख अनेक संदर्भामध्ये येतो, चरित्रामध्ये येतो. तर ती साधारणपणे 5 हात लांब आणि 5 मुठी इतकं तिचं साधारणपणे तिचं मोजमाप होतं. आणि अशा 20 बाय 20 काट्या म्हणजे 1 बिघा जमीन, आणि अशा 120 बिघा जमीन म्हणजे 1 चावर, जसं ग्रामीण भागामध्ये आजही त्याचा उल्लेख आमची शेती चावरामध्ये आहे वगैरे अशा पद्धतीनं शेतकरी करतात. तर ही चावर बिघा अशी पद्धतीचे जे मोजमाप होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच असल्याचं आपल्याला या निमित्तानं. परंतु यातला महत्त्वाचा धोरणात्मक पैलू काय, तर मिळालेल्या भौगोलिक क्षेत्र नेमकं किती आहे याचं मोजमाप करण्याचं धोरण
हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलं आणि नेमकं क्षेत्र समजल्यानंतर मग त्या क्षेत्राच्या विकासाचं धोरण आपल्याला राबवता येतं याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ठाम विश्वास होता. आणि त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शेतीविषयक कार्य केल्याचं आपल्या लक्षात येईल. आणखीन एक मुद्दा शेती क्षेत्राच्या संदर्भामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं विचारात घ्यावा लागेल, तो म्हणजे साधारणपणे शिवकाळामध्ये थोरला दुष्काळ नावाची एक मोठी दुष्काळी व्यवस्था त्या काळामध्ये उद्भवलेली होती, जी त्या साम्राज्यामध्ये एक विकासाच्या दृष्टिकोनातून फार मोठी एक अडचण ठरली होती. साधारणपणे 25-26 वर्षाचा काळ होता तो दुष्काळाचा, म्हणून त्याला थोरला दुष्काळ असा उल्लेख इतिहासामध्ये येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी या दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे त्या दुष्काळाचं नियोजन करण्याची स्वतःकडे ती यंत्रणा स्वतःकडे घेतली आणि पुढच्या 3 वर्षामध्ये म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या दुष्काळावरती उपाययोजना करायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यामध्ये, आपण राजे आहोत तर आपलं हे पहिलं काम आहे की दुष्काळाच्या स्थितीमध्ये लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. आणि हे काम देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक घरातील किमान एका तरुणाला आपल्या साम्राज्यामध्ये सैन्यासाठी असेल किंवा त्याच्याकडे जे कलागुण आहेत त्या कलागुणांना अनुसरून त्यांनी आपल्या साम्राज्यामध्ये त्यांना नोकरी दिली आणि त्यातून बऱ्यापैकी त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न स्तर किंवा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आणि त्यातून काही प्रमाणामध्ये, काही अंशामध्ये का असेना त्या दुष्काळामध्ये सामान्य जनतेला एक दिलासा मिळत गेला. तर हे जे दुष्काळाच्या संदर्भातलं हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं, ते धोरण पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्या साम्राज्यामध्ये धरण असेल, कालवे असतील, त्यानंतर विहिरी असतील, तलाव असतील, यासारखे अगदी भविष्यकाळावरती दुष्काळ उद्भवू नये याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, ज्याला दीर्घकालीन उपाययोजना म्हणतो, की ज्या दीर्घकालीन उपाययोजनाच्या माध्यमातून त्या व्यवस्थेत पुन्हा दुष्काळ उद्भवला तर त्याची व्यवस्था करण्याचं काम यातून होतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तर याच्यामध्ये आपण नेहमी पाहतो की मुळात दुष्काळ निर्मूलनासाठी काम करण्याची गरज ही दुष्काळ असतानाच करण्याची गरज असते. जेव्हा सुकाळ असतो, जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊसमान असतं, तेव्हा अशा प्रकारची कार्य केली जातात. तथापि छत्रपती शिवाजी महाराज हे या परिस्थितीमध्ये, दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी त्याचे दूरगामी परिणाम चांगले असावेत यासाठी या प्रकारच्या उपाययोजना केल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता यामुळं काय झालं की साधारण या दुष्काळी परिस्थितीतून जेव्हा साम्राज्य बाहेर पडलं आणि एक विकसित साम्राज्य म्हणून हळूहळू पुढे जायला लागलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीच्या विकासाच्या संदर्भातलं त्यांचं धोरण थोड्याफार प्रमाणामध्ये डायव्हर्ट केलं आणि ते डायव्हर्ट केलं ते उद्योग क्षेत्राकडे. आणि मग त्यातूनच त्यांनी त्या काळामध्ये साधारणपणे मुंबई, कल्याण, भिवंडी, पेन, चौल यासारखी जी बंदरं होती ती जी औद्योगिक दृष्टिकोनातून विचार करता तिथं विकसित करण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि त्यातूनच जहाज बांधणीचा उद्योग असेल, मीठ उद्योग असेल, यासारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठबळ दिलं. त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रकारचं आर्थिक पाठबळ आणि इतर प्रकारचंही पाठबळ देऊन ते उद्योग व्यवसाय विकसित करले. मीठ उद्योगाच्या संदर्भामध्ये असा एक पुरावा इतिहासामध्ये उपलब्ध आहे की जेव्हा परकीयांकडून येणारं मीठ हे साम्राज्यामध्ये स्वस्त किमतीमध्ये विकलं जात होतं, त्यामुळे साम्राज्यात तयार होणारं मीठ हे किंवा तिथली मिठागरं जे आहेत ते मीठ उत्पादक जे आहेत ते अडचणीत आले होते. यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाच्या संपूर्ण इतिहासातील पहिलं संरक्षण धोरण, आमच्या अर्थशास्त्रामध्ये 19व्या शतकामध्ये फ्रेडरिक लिस्टने सांगितलेली संरक्षण नीती आम्ही शिकवतो, परंतु फ्रेडरिक लिस्टच्या अगोदर 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हे संरक्षण धोरण आणलं होतं. आणि त्या संरक्षण धोरणातून त्यांनी परकीय मिठावरती मोठ्या प्रमाणात कर लादले. त्यामुळे परकीय मीठ साम्राज्यामध्ये येताना ते महाग होऊ लागलं आणि स्वदेशी मीठ स्वस्त झाल्यामुळं स्वदेशी मिठाला चांगली मागणी आली. त्यातून स्वदेशी उद्योगधंदे हे विकसित व्हायला सुरुवात झाली. तर अशा प्रकारे हे उद्योगाविषयक छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण हे
या साम्राज्याला अत्यंत दुसऱ्या टप्प्यातल्या विकासाच्या पायरीवरती घेऊन जाणारं होतं असं माझं मत आहे. याच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यापारविषयक धोरण जे आहे तेही आपल्याला या निमित्तानं जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर खरं समजून घ्यायचं असेल, आपल्याकडे आपण छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात न घेता डोक्यावर घेऊन आपण चालतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो औरंगजेब किंवा आदिलशाह याच्या बरोबर झालेल्या लढाया किंवा हे न पाहता छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्याच्याशी संबंधित इतिहास न पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फ्रेंच, पोर्तुगाल, इंग्रज, डच यांच्याशी जे व्यवहार झालेले आहेत हे जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांमधला एक अर्थतज्ञ आपल्याला लक्षात येईल. आणि त्या पार्श्वभूमीवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या दृष्टिकोनातून विचार करणं ही आजची काळाची गरज आहे. आणि म्हणून व्यापाराच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे किल्ले जिंकले, साधारणपणे 300-350 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्या काळी होते. या किल्ल्यातील बहुतांशी किल्ल्यांवरती त्यांनी व्यापारपेठा वसवल्या होत्या. त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे रायगडाची व्यापारपेठ ही अत्यंत दर्जेदार आणि त्या काळातली अत्यंत सर्वात मोठी अशी बाजारपेठ होती. या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांना आपली उत्पादनं येऊन तिथं विका, त्याच्याशिवाय तुम्हाला इथून निर्यात दुसऱ्या राज्यांमध्ये करायचे असेल, दुसऱ्या साम्राज्यात करायचे असेल तर त्याच्यासाठीही शिवाजी महाराजांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांना संरक्षण दिलं. व्यापाऱ्यांना मुघलांकडून असेल किंवा इतर आदिलशहासारख्या घटकांकडून असेल त्यांना संरक्षण दिलं आणि त्या व्यापार वृद्धीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याच्याशिवाय जकातीमध्ये सवलती दिल्या. जेव्हा आपल्या राज्यातलं मीठ असेल किंवा जहाज असतील उत्पादनं किंवा त्या काळामध्ये हस्तकलेच्या वस्तूही बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात तयार व्हायच्या, त्या जेव्हा परकीय बाजारपेठेमध्ये विकायच्या, दुसऱ्या देशामध्ये विकायच्या, तेव्हा त्याच्यासाठी जकातीमध्ये सवलती देण्याची सुद्धा भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. अगदी इराण पर्यंत, अफगाणिस्तानापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यापार झाल्याचं त्या काळामध्ये हे आपल्या लक्षात येतं. तसे पुरावे उपलब्ध आहेत. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही परकीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीमध्ये जेव्हा आपण विचार करतो की आता सध्या मार्केटमध्ये आपण पाहतो आहोत की चिनी उत्पादनांचा आपला एकही भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं असं एकही घर नाही की ज्या घरामध्ये चिनी उत्पादनाचे एखादी वस्तू आपल्याकडे नाही. म्हणून आता आपण काय करतो आहोत की त्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी परकीय उत्पादनं आपल्या साम्राज्यामध्ये येऊ न देता आपल्याच साम्राज्यामध्ये तयार होणारी उत्पादनंही घराघरामध्ये असली पाहिजेत. आणि म्हणून आपण आता पाहतो की चिनी उत्पादनाला मर्यादा याव्यात, त्यांची विक्री आपल्या देशात होऊ नये म्हणून आपण मेक इन इंडिया सारखे प्रयोग राबवत आहोत, तशी धोरणं राबवत आहोत. अर्थात ही धोरणं मेक इन साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये मेक इन साम्राज्य किंवा मेक इन शिवकाळ अशा पद्धतीचं धोरण हे त्या काळीच राबवलं गेलेलं आहे. याचाही विचार आपल्याला या निमित्तानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मधला एक दूरगामी विचार करणारा एक अर्थतज्ञ या निमित्तानं आपल्याला विचारात घ्यावा लागेल. शेवटच्या भागामध्ये मी येतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा विकास झाला का नाही, तर तो विकास मोजण्याची एक आता अलीकडे आपण विचार करतो की एखाद्या देशाचा विकास झाला का नाही कशावरून मोजतो, तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती वाढलं. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन त्या देशामधला मानव विकास निर्देशांक किती आहे आणि मानव विकास निर्देशांकाच्या पलीकडे जाऊन पुन्हा मानव दारिद्र्य निर्देशांक काय आहे. आणि आता अगदी अलीकडे रिसेंट या 5-10 वर्षामध्ये एखाद्या देशाचा विकास किती झाला हे मोजण्याचं ह्युमन सॅटिस्फॅक्शन इंडेक्स नावाची कन्सेप्ट आलेली आहे. मानव समाधान निर्देशांक. तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, परंतु माणूस समाधानी आहे का, हे इंडिकेटर जागतिक पातळीवरती UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून हे इंडिकेटर वापरलं जातं. आणि यातून नॉर्वे सारखा देश हा ह्युमन सॅटिस्फॅक्शन इंडेक्समध्ये सर्वोच्च पातळीला किंवा 1 नंबरला आपल्याला दिसतो. म्हणजेच या पार्श्वभूमीवर जर साम्राज्याचा आपण विचार केला तर त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे 36,000 होन इथून सुरुवात झालेलं साम्राज्य जे 1 लाख होनापर्यंत ते वाढलेलं होतं, जे त्यांचं नंतरच्या काळातलं जे सैन्य होतं त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. किल्ल्यांची संख्या
20 वरून 300 350 पर्यंत गेलेली होती. आणि याच काळामध्ये, याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 50 वर्षाच्या काळामध्ये लोकांचा समाधान निर्देशांक जो आहे, म्हणून आपण आजही म्हणतो की शिवकाळामध्ये सर्व लोक समाधानी होते, सुखी होते. आणि म्हणूनच आपण त्या काळात जर आपण हा इंडेक्स जर लागू केला, ह्युमन सॅटिस्फॅक्शन इंडेक्स, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला तो जागतिक पातळीवरला सुद्धा सर्वोच्च ह्युमन सॅटिस्फॅक्शन इंडेक्स होता, असं आपल्याला म्हणायला खूप वाव आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी, अलीकडच्या काळामध्ये जे बदललेलं धोरण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, सत्तेमध्ये येतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या धोरणाचा आपण कुठे त्या सत्तेमध्ये आल्यानंतर इम्प्लिमेंट करत नाही, तर ही कुठंतरी एक यातली कमकुवत बाजू आहे असं माझं मत आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यामध्ये मंदिरं उभा केली नाहीत, तर ती साम्राज्यालाच मंदिर म्हणून संबोधलं, मंदिर म्हणून त्याच्याकडे साम्राज्याला पाहिलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील इतर कोणत्याही राजांपेक्षा किंवा इतर कोणत्याही साम्राज्य चालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा हे श्रेष्ठ होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही आपली ताकद वापरली नाही, कारण ताकद वापरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे फार मोठं सैन्य नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळामध्ये 1 लाखाच्या आसपास सैन्य होतं, परंतु औरंगजेब असेल किंवा इतर मुघल असतील त्यांच्याकडचं अफाट सैन्य हे पाहता छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेलं सैन्य हे कमी होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही ताकद दाखवली नाही, परंतु त्यांनी सतत आपलं साम्राज्य विस्तारण्यासाठी, आर्थिक धोरणं पुढे आणण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आपली अक्कल वापरली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे इतर साम्राज्यातील राजांपेक्षा वेगळे होते असं माझं मत आहे. तर या पार्श्वभूमीवर मी आपणासमोर माझे जे काही थोडाफार अभ्यास आहे तो आपल्यासमोर ठेवलेला आहे. या निमित्तानं मला माझं सोलापूर या चॅनलने माझं मत व्यक्त करण्याची, या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला संधी दिली, त्याबद्दल मी या चॅनलचे संपादक आणि सर्व त्यांचे प्रतिनिधी यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.